शब्द दिला होता की जे नाटकांचे काम करणारी मंडळी पुण्यात आहेत त्यांचं ऑफलाईन घेऊ, बाकी त्यांचं ऑनलाईन घेऊ. आणि तुम्ही जर प्रेशर करणार असेल ना त्याला खूप वेगळं ओळख लागेल आणि खूप मोठी दरी याच्यामध्ये होईल. आणि मग खूप या 15 वर्षापूर्वी पण हा इश्यू झाला जेव्हा शरद पवार स्वतः इथं आले. आज पण आम्ही सगळ्यांनी मिळून अण्णांना केलंय, चंद्रकांतदादांना पाठवले, आजीदादांना पण काल मी पाठवले. म्हणजे त्याचा खूप मोठा इश्यू होईल. आणि मग कलाकार जर इथे पुण्यात उपोषणाला मोठे कला, आज आम्ही सगळे प्रशांत दामलेबंदी सगळ्यांशी बोलतोय. तुम्ही 15 तारखेपर्यंत म्हणलात की नाही नाही आम्ही घेणारच नाही सगळ्या थिएटरला, तर ते चुकीचं आहे. तुम्ही एवढी घाई करू नका. आमचं म्हणजे तुम्ही जे काय तुम्हाला लोकांकडनं ऑनलाईन पण अर्ज मागवलं ते घ्या. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची म्हणजे त्यांचं तुम्हाला ऑफलाईन घ्यावंच लागेल. तुम्ही त्याच्यात उपाय करून आमचं प्रेशर करू नका. आणि नसताना मग त्याचा खूप सगळं महाराष्ट्रामध्ये लागेल, त्याचे निवडणुकीचा इश्यू सुरू